नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. लोकसभा निवडणुकीचे कवित्व आटोपले आणि राज्यातील नेत्यांना आता पुढच्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले. लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यामुळे सध्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे मनोबल चांगलेच उंचावलेले आहे. मतदारांचा हा कल विधानसभा निवडणुकीतही कायम राहील आणि राज्यात सत्ता पालट होईल असा ठाम विश्वास आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे आणि त्यातूनच थेट पुढच्या मुख्यमंत्र्यांविषयी भविष्यवाणी केली जात आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने यावेळी तब्बल 13 जागांवर विजय मिळवला. शिवाय सांगलीचा अपक्ष खासदार मूळचा काँग्रेसचाच आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत काँग्रेस अधिकच आक्रमक झाल्याचे दिसते. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी तर पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल असे जाहीरही करून टाकले आहे. दुसरीकडे मागच्या वेळी महत् प्रयासाने हाती आलेले मुख्यमंत्रीपद अर्ध्यातच गमवावे लागल्यामुळे अस्वस्थ असलेल्या उद्धव ठाकरेंनाही पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची आस लागली असे असणे स्वाभाविक आहे. आघाडीला बहुमत प्राप्त झालेच तर ज्यांचे सर्वाधिक आमदार त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र लागू होईल. त्यामुळे तिन्ही पक्ष आपले अधिक आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील यात शंका नाही. परंतु आपले आमदार निवडून आणतानाच आपल्या स्पर्धक पक्षाने आमदार निवडून येणार नाही या दिशेनेही प्रयत्न झाले तर वेगळेच चित्र समोर येऊ शकते. शरद पवारांनी तर विधानसभेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे म्हणून आपण लोकसभेसाठी अधिक जागांचा हट्ट धरला नाही असे आधी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ इतर दोन पक्षांपेक्षा अधिक जागा पदरात पाडण्यासाठी त्यांचा पक्ष प्रयत्न करेल आणि आपले अधिक आमदार निवडून येण्यासाठीही त्यांचे प्रयत्न राहतील. या साठमारीत जागा वाटप हा पुन्हा एकदा कळीचा मुद्दा ठरू शकतो. इकडे महायुतीचे तोंड लोकसभा निवडणुकीत चांगलेच पोळले गेले आहे. त्यामुळे विधानसभेसाठी जागा वाटपाचा फार घोळ घातला जाईल असं वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत किती विधानसभांमध्ये आघाडी मिळाली या गणिताला फारसा अर्थ नाही. या आधीच्या निवडणुकांचा आढावा घेतला तर या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदार खूप वेगळा कौल देतात असं दिसून आलंय. तुर्तास तरी सगळ्यांच्याच आशा पल्लवीत असल्याने अंधारात तिरंदाजी अगदी जोरात सुरू असल्याचं दिसतंय. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.